सदर कथा मारिया ह्या मुलीची आहे, जी डेरी हिल्स नावाच्या एका खेड्यात राहत असते. वडील जॉय आणि आई मेरी ह्याची एकुलती एक मुलगी. ज्या वयात मुलाचे वय अल्लड असते तेच तिचे पण वय. तर तिला पडली आहे नाताळाची सुट्टी आणि घरची परिस्थिती जरा हालाकीची असल्याने ती तिच्या मैत्रिणीसारखी बाहेर फिरायला जाऊ शकत नव्हती. आपल्या मुलीला बाहेर घेऊन जाऊ शकत नाही म्हणून ते तिला खेळणी घ्यायचे ठरवतात आणि तिला आवडते एक असे खेळणे ज्यामध्ये आहे इच्छा पूर्ण करण्याची अद्भुत शक्ती. हिवाळ्याचे दिवस सुरू होते. हवेत छान गारवा पसरला होता. डेरी हिल्स हे छोटे गाव वजा शहर धुक्याचं चादर घेऊन शांत झोपले होते. गाव तसे जास्त मोठे नव्हते. 200 उंबरतीचे. त्या गावाला निसर्गाने भरभरून दिले होते. तसे गावात अनेक कुटुंब राहत होते. त्यात एक कुटुंब होते जॉय, मेरी आणि त्याची लहान लेक मारिया. जॉय तिकडे असलेल्या एका लाकडाच्या फॅक्टरीमध्ये कामाला होता. मेरी घर सांभाळत होती तर मारिया शाळेमध्ये 8वी मध्ये शिकत होती. एकंदर छोटे आणि सुखी कुटुंब त्या गावात राहत होते. शाळेला नाताळाची सुट्टी लागणार होती आणि मारियाच्या शाळेमध्ये मुलाचे सुट्टीमध्ये काय करायचे ह्याचे नियोजन सुरू होते. मी तर सुट्टीमध्ये मामाकडे जाणार आहे, एक मुलगी म्हणाली. मी तर आई बाबासोबत बाहेर फिरायला जाणार आहे. आई सांगत होती तिकडे मस्त समुद्र आहे, फिरायला नरम वाळू आहे, खेळायला छान जागा आहे, मस्त मजा येणार आहे. तू काय करणार मारिया? त्या मुलीने विचारले. तसे मारिया आपल्या विचारातून बाहेर आली. हां, मी पण जाणार आहे आई बाबासोबत बाहेर. बाबा नाही येणार, त्यांना सुट्टी नाही ना मिळत. चला भेटू सुट्टीनंतर, मारिया म्हणाली आणि तिने तिकडून काढता पाय घेतला. तिला माहीत होते मागील सर्व सुट्ट्याप्रमाणे ह्या सुट्ट्या देखील तिला इकडे काढायच्या आहेत. तरी पण आज ती बाहेर जाण्याविषयी आपल्या आई बाबासोबत बोलणार असा निश्चय करून ती घरी आली. मारिया, बेटा कसा गेला आजचा दिवस? मेरीने विचारले. त्यावर ती काही न बोलता आपल्या रूममध्ये निघून गेली. मेरीसाठी तिचे हे वागणे नवीन नव्हते, कारण सलग 2 वर्ष ती सुट्ट्यामध्ये बाहेर जाण्याचा तगादा लावत होती, जे जॉयला शक्य होत नव्हते कारण त्याची आर्थिक परिस्थिती होती. संध्याकाळी जॉय कामावरून घरी आला. मेरीने त्याला पाणी दिले. आज थंडी जास्त आहे बहुधा, आज पाऊस पडेल असे वाटत आहे, जॉय खिडकीतून बाहेर पाहत म्हणाला. त्यावर मेरीने काही उत्तर दिले नाही. मेरी, काही झाले आहे का? तू अशी शांत का आहेस? जॉयने तिच्याकडे पाहत विचारलं. मारिया, मेरी हलकेच म्हणाली. हां, तिचे काय? तब्येत ठीक आहे ना तिची? जॉयने घाबरत विचारले. पण दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा हट्ट धरून बसली आहे की तिच्या मैत्रिणी जशा बाहेर जातात तसे तिला पण जायचे आहे. दुपारी आली तेव्हापासून खोलीमध्ये आहे, जेवली पण नाही पोर. मेरी भरल्या डोळ्याने आणि गळ्याने म्हणाली. मेरी, मी तरी काय करू? तुला माहीत आहे ना माझा पगार असा किती, त्यात आपले जेमतेम भागत आहे. ओव्हरटाईम करतो आणि पैसे वाचवतो आहे. आपल्या मुलीच्या शिक्षण आणि लग्नासाठी हा फिरायला जायचा खर्च मला झेपणार तरी आहे का? मला पण वाटते की तिच्यासोबत फिरायला जावे, तुला आणि तिला आनंदी ठेवावे, पण काय करू? माझ्या हातात जे आहे ते मी करतो आहे. भरल्या गळ्याने जॉय म्हणाला. त्याला असे हातबल पाहून मेरी त्याच्या जवळ आली आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला म्हणाली, तुम्ही काळजी करू नका. एक दिवस नक्कीच मारियाला समजेल की तिचा बाबा हे मुद्दाम करत नव्हता, त्याच्या मागे पण काही कारणे होती. मेरी त्याला धीर देत म्हणाली. मी जाऊन बोलतो तिच्यासोबत, तिला समजावून पाहतो, जॉय म्हणाला आणि मारियाच्या खोलीच्या दिशेने निघाला. मारिया, बेटा दार उघड. तुझी आई म्हणाली तू आल्यापासून काही खाल्ले नाही. असे नको करू बेटा. हे बघ, बाबाने तुझ्यासाठी तुझ्या आवडीचा केक आणला आहे. हट्ट सोड ना बाळा, दार उघड ना. काकुळतीला येत जॉय म्हणाला. नाही, पहिले तुम्ही वचन द्या की ह्या सुट्टीमध्ये आपण बाहेर जाणार आहोत फिरायला, तर आणि तरच मी दरवाजा उघडेन, नाही तर नाही. आतून मारियाचा आवाज आला. बाळा, ह्यावेळी बाबाला समजून घे. पुढच्या वर्षी आपण नक्की जाऊ. तू म्हणशील तिकडे जाऊ, मग तर झाले. आता दार उघड ना. रडवेल्या स्वरात जॉय म्हणाला. नाही बाबा,
मागे पण तुम्ही असे बोलला होता आणि ह्यावेळी पण असे बोलत आहात। मारिया आतून म्हणाली, ठीक आहे, जाऊ आपण, ह्यावेळी नक्की जाऊ, आता तरी दार उघड। जॉय काही विचार करत म्हणाला, नक्की ना बाबा? मारिया खुश होऊन म्हणाली, हो नक्की, जॉय म्हणाला आणि मारियाने दार उघडले आणि हसत त्याला मिठी मारली। तिघांची जेवणे झाले। मारिया आणि मेरीने सर्व आवराआवर केली। दोघांना शुभरात्री बोलून मारिया आपल्या खोलीमध्ये झोपायला गेली। बाबा तर आता घेऊन जाणार आहे, पण मी त्यांना हे सांगायला विसरले की मला समुद्रकिनारी जायचे आहे, तिकडे असलेल्या वाळूमध्ये खेळायचे आहे, पाण्यात डुंबायचे आहे। आताच सांगून येऊ का मी बाबांना, म्हणजे ते तशी तयारी करतील? एक विचार मारियाच्या डोक्यात आला आणि ती तडक आपल्या बेडवरून उठून खाली तिच्या आईबाबाच्या रूमच्या दिशेने निघाली। त्यांचं दार किंचित उघडे होते, कारण आतून प्रकाशाची एक तिरीप बाहेर डोकावत होती। धावत ती त्याच्या रूमच्या दरवाजापाशी आली आणि आतून येणाऱ्या आवाजाने तिचे पाय थबकले। जॉय, तुम्ही हे काय केले? जे पूर्ण होऊ शकत नाही ते वचन का दिले? मेरीने रडक्या स्वरात विचारले। मग मी काय करू मेरी? माझ्या लेकीचा आनंद मला जास्त महत्वाचा आहे। जॉय थोडे चिडून म्हणाले, हो, पण तिच्या आनंदासाठी पैसे येणार कुठून? आधीच तुमचा तोकडा पगार ओव्हरटाईम केला जातो, तेव्हा कुठे घर नीट भागले जाते, आणि आता बाहेर जायचे, याला पैसे येणार कुठून जॉय? मेरीने थोडे चिडून विचारले। ते मी बंदोबस्त करेन, मी हे घर गहाण ठेवेन, नाहीतर स्वतःला विकून टाकेन, पण माझ्या लेकीचा आनंद मी हिरावून घेणार नाही। जॉय भरल्या गळ्याने म्हणाला, घर गहाण ठेवले तर सोडवता येणार नाही जॉय, आणि नंतर तिचे शिक्षण, तिचा विवाह ह्याचा विचार केला आहे का? ते सर्व जाऊ दे, घर गेले तर आपण राहायचे कुठे हा विचार केला आहे का? मेरीने चिडून विचारले। ह्या सर्वाचा विचार मी केला नाही, आपण तिला घेऊन ह्या सुट्टीमध्ये बाहेर जातो आहे हे ठरले आहे, जॉय म्हणाला आणि त्याने दिवा बंद केला। बाहेर उभी राहून मारिया सर्व ऐकत होती। तिला परिस्थितीची जाणीव आता झाली होती। तिच्या हट्टापुढे तिचे बाबा काय करू शकत होते आणि त्याचे तिच्यावर किती प्रेम होते ते तिने पाहिले, आणि भरलेल्या डोळ्याने ती आपल्या रूममध्ये आली। रात्री रडत रडत तिला कधी झोप लागली तिचे तिला समजले नाही। दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रेकफास्टसाठी ती टेबलवर आली तेव्हा तिचे डोळे सुजल्यासारखे वाटत होते आणि चेहरा उतरला होता। बेटा, काय झाले? रात्री झोप लागली नाही का नीट? चेहरा बघ कसा उतरला आहे आणि डोळे सुजले आहेत। मेरी मारियाच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली, कशी झोपणार मेरी? रात्री जाऊन तिने कुठे जायचे ह्याचे प्लॅनिंग केले असेल ना? सांग बेटा, कुठे जायचे फिरायला? जॉय उत्साहात म्हणाला, बाबा मला माफ करा, पण मला फिरायला नाही जायचे। मारियाच्या डोळ्यात अश्रू जमा होत होते। काय झाले बेटा, सर्व ठीक आहे ना? का नाही जायचे तुला? आई काही बोलली का तुला? जॉयने मेरीकडे पाहत विचारले। नाही बाबा, आई काही बोलली नाही, पण काल रात्री मी तुमच्या दोघांचे बोलणे ऐकले। काल मी तुम्हाला कुठे जायचे हे सांगायला आले होते तेव्हा तुमचे सर्व बोलणे माझ्या कानावर पडले। आणि पुढे मारिया काही न बोलता जॉयला मिठी मारून रडू लागली, त्याची माफी मागू लागली। ए वेडाबाई, असे रडू नकोस, हे बघ, तुझा बाप एवढा पण लाचार नाही की लेकीचे स्वप्न पूर्ण करू शकत नाही। तू काही काळजी करू नकोस, आपण जाऊ। जॉय तिची पाठ थोपटत म्हणाला, नाही नको बाबा, मी मोठी होईन, खूप शिकेन, आणि मग तुम्हाला आणि आईला समुद्रकिनारी फिरायला नेईन। मारिया म्हणाली, किती समंजस आहे माझी पोर। असे बोलून जॉयने तिच्या कपाळाचे चुंबन घेतले। मग आता सुट्टीमध्ये काय करणार तू? मेरीने आपले डोळे पुसत विचारले। मी पुस्तक वाचणार, टीव्ही पाहणार, आणि वेळ मिळाला तर तुला मदत करणार, मारिया हसत म्हणाली। तसे सर्व हसू लागले। शाळेला सुट्ट्या सुरू झाल्या होत्या। बर्फाची वर्षा सुद्धा होऊ लागली होती। लोक कमीत कमी घराच्या बाहेर पडत होते। प्रत्येक जण आपल्या परिवारासोबत येणाऱ्या नाताळाच्या सणाच्या तयारीला लागला होता। जॉय आणि मेरी सोबत मारिया देखील नाताळाच्या सणाची खरेदी करण्यासाठी बाहेर पडली होती। गावात दुकाने लागली होती। नाताळसाठी लागणारे झाड, त्याच्यावर सजावट करण्याची सामान, भेटवस्तू
ह्यांनी दुकाने सजली होती. रंगबेरंगी दिव्याच्या माळा, चांदणीच्या आकाराचे आकाशकंदील, भगवान येसू आणि मारियम ह्यांच्या प्रतिकृती तसेच तसबिरी होत्या. खाण्याचे अनेक जिन्नस होते. एक एक दुकान करत ते तिघे सामान खरेदी करत होते. आई, मला माझ्यासाठी काही खेळणी हवी आहेत, मी घेऊ का? मारियाने विचारले. नाही, खेळणी खेळायला तू काही लहान नाही आहेस, मेरी हलके चिडून म्हणाली. मेरी, असू दे ना, लहान आहे ती अजून, एवढी पण मोठी नाही आहे ती. मारिया, जा बाळा, तुला जे काही हवे असेल ते घे आणि घेऊन समोरच्या त्या उपहारगृहात ये. आज आपण बाहेर जेवून जाऊ. बोलून जॉयने तिच्या हातात काही पैसे दिले. जॉय, तुम्ही ना अगदी बिघडून टाकलं तिला, मेरी चिडून जॉयला म्हणाली. मेरी ठीक आहे ना, तिने आपल्याला समजून घेतले ना, आता आपली बारी, जा बाळा घेऊन ये, जॉय म्हणाला आणि मेरीला घेऊन ते समोरच्या दुकानात शिरले. हातात पैसे घट्ट धरून मारिया खेळणी पाहत होती. तिला त्या पैशाची किंमत समजली होती, त्यामुळे ती जे काही घेणार होती ते विचार करून घेणार होती. खेळण्याची 3-4 दुकानं ती फिरली, पण तिला कोणतेच खेळणे आवडले नाही. रस्त्याच्या शेवटी एक जख्ख म्हातारा बसला होता. डोक्यावर राखाडी कानटोपी, चेहऱ्यावर सुरकुत्याचे जाळे बसले होते. त्याचे खोल गेलेले निळे डोळे मारियावर रोखले होते. त्याची सफेद राठ दाढी आणि मिशीवर हात फिरवत तो तिच्याकडे पाहत होता. त्याने त्याच्या समोर एक लाल कपडा अंथरला होता, ज्यावर एक काळपट पडलेली सॅन्टा क्लॉजची छोटी प्रतिमा होती. लाल टोपी, तिला सफेद रंगाचे फर, सफेद केस, सफेद दाढी मिशी, चेहऱ्यावर एक हसू ज्याने त्याचे दोन्ही गाल लाल झाले होते. अंगात तोच लाल रंगाचा गणवेश, ज्याच्या शेवटी सफेद फर होता. त्याने दोन्ही हाताने मागे एक झोला पकडला होता, जो लाल रंगाचा होता. ती 1 ते 1.5 फुटाची एकच मूर्ती घेऊन तो बसला होता. मारियाने एकदा त्या म्हाताऱ्याकडे पाहिले आणि यंत्रवती त्याच्या दिशेने चालू लागली. आजूबाजूला होणारा आवाज, माणसे, गोंधळ, तिला कशाचे भान उरले नव्हते. आणि जेव्हा ती भानावर आली तेव्हा ती त्या म्हाताऱ्याच्या समोर उभी होती. पोरी, मला माहीत आहे तुझ्या मनात अनेक सुप्त इच्छा आहेत आणि त्या पूर्ण करण्यासाठी मी तुला इकडे बोलावले आहे, तो म्हातारा आपल्या कापरे आवाजात म्हणाला. मारिया फक्त त्याच्याकडे पाहत होती. तिला काही समजत नव्हते. ती इकडे कशी आणि कधी आली. ती त्या म्हाताऱ्याला पाहून घाबरली आणि मागे वळून पळू लागली. तसे तो म्हातारा तिला म्हणाला, थांब पोरी, जाऊ नकोस. माझ्याकडे असे काही आहे ज्याने तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील. त्याचे ते शब्द ऐकून तिचे पाय थांबले आणि ती मागे वळली. खरंच असे काही आहे का तुमच्याकडे? भाबड्या आशेने तिने त्या म्हाताऱ्याला विचारलं. हो, हे घे, असे बोलून त्याने समोर ठेवलेला तो थोडा काळा झालेला सॅन्टा क्लॉज तिच्या समोर धरला. ह्याचे मी काय करू? हा तर मातीचा आहे. हा कसे माझ्या सर्व इच्छा पूर्ण करेल? मारियाने प्रश्न केला. पोरी, हा साधारण सॅन्टा क्लॉज नाही तर इच्छा पूर्ण करणार आहे. ह्याने तुला जे हवे ते मिळेल, तो म्हातारा म्हणाला. हवे ते नक्की मिळेल. तुम्ही मला लहान समजून फसवत तर नाही ना? असे असेल तर तुम्हाला सांगू इच्छिते, मी लहान आहे पण मी हुशार आहे, मारिया म्हणाली. तिच्या या वाक्यावर तो म्हातारा हसला आणि म्हणाला, नाही पोरी, मी तुला फसवत नाही. हा खरंच जादूचा सॅन्टा क्लॉज आहे. ह्याच्याकडे जे मागशील ते तो देणार, फक्त त्याची किंमत तो घेत राहणार, तो म्हातारा गूढ आवाजात म्हणाला. किंमत? मी काय ह्याला पैसे द्यायचे का? मॅरियाने विचारले. नाही, त्याची किंमत पैसे नाही, दुसरी आहे, समजेल हळूहळू, तो म्हातारा म्हणाला. जे मारियाला समजले नाही, पण तिला हे समजले होते की ह्याला जे काही मागणार ते तो देणार. तुम्ही कुठे राहता? म्हणजे तुम्ही इकडचे दिसत नाही म्हणून विचारले, मारिया म्हणाली. नाही, मी इकडे नाही राहत आणि माझे घर होते, परिवार होता, पण आता नाही आहे. मी एकटा आहे, फक्त एकटा. आणि ते एवढे बोलून त्याने रागाने त्या सॅन्टा क्लॉजकडे पाहिले आणि त्याला उचलून मारियाला दिला. ह्याचे पैसे? मारियाने आपल्या हातातील पैसे त्याला देऊ केले. नको पोरी, पैसे नकोत. तुला माझ्यातर्फे नाताळाची भेट आणि अजून एक, ह्याला जे काही मागशील ते रात्री 12 वाजता माग.
म्हणजे तुझी इच्छा पूर्ण होईल. येतो मी. बोलून तो म्हातारा जवळजवळ पळत गेला. वाटले नव्हते आपली चिमुरडी एवढी मोठी होईल. जॉय आपले अश्रू लपवत म्हणाला, कदाचित तिला समज आली असेल की तिचा बाप किती कष्ट करतो आहे आणि पैसे कमावतो आहे, आणि म्हणून तिने ते बाहेर फिरायला जायचे खूळ डोक्यातून काढून टाकले. मेरी समजावत म्हणाली, पण मेरी, मला खरंच वाईट वाटत आहे बघ. म्हणजे बाकीच्या मुलासारखं मी माझ्या मुलीला सुख नाही देऊ शकत आहे, ना तिची कोणती हौस पूर्ण करून देत आहे. जॉय भरल्या गळ्याने म्हणाला, जॉय, ह्यात तुमची चुकी काही नाही. तुम्ही काम करता, डबल काम करून पैसे कमवता, पण ते आता आपल्या गरजेपुरते खूप आहेत. आणि मारिया म्हणाली ना, ती मोठी झाली की खूप पैसे कमावणार आणि आपल्याला बीचवर घेऊन जाणार. तुम्ही दुःखी होऊ नका. आम्ही खरंच खूप खुश आहोत आणि तुम्ही एक बेस्ट पिता आहात. जॉयला धीर देत मारिया म्हणाली. मारिया तो सॅन्टा क्लॉज घेऊन तिच्या बाबांनी सांगितलेल्या उपहारगृहात आली. केक, कॉफी आणि अशा अनेक जिन्नसांच्या सुहास तिकडे दरवळत होता. ते उपहारगृह माणसांनी आणि त्याचा आवाज, गोंधळ आणि हशा अगदी भरून गेले होते. कोणी परिवारासोबत आले होते, तर कोणी मित्र एकत्र गप्पा मारत बसले होते. मारिया आत शिरली आणि 1-2 टेबल पाहून तिला जॉय आणि मेरी दिसले. तसे ती झपझप पावले टाकत त्याच्या दिशेने निघाली. मारिया, बाळा, तुला हवे ते गिफ्ट मिळाले का? मेरीने मारियाला विचारले. नाही, मला तिकडे काहीच जास्त आवडले नाही. मारिया उत्तरली खरी, पण मनातून तिला घ्यायचे नव्हते, कारण तिला तिच्या बाबाची परिस्थिती माहिती होती. आज तर तिने काही घेतले नाही आणि पैसे वाचवले तर उद्या तेच पैसे तिच्या किंवा तिच्या बाबांच्या कामी येतील. तिने आपल्या हातातील ती सॅन्टा क्लॉज लहान मूर्ती तिकडे टेबलवर ठेवली. मेरीचे लक्ष त्या मूर्तीकडे गेले. तिला पहिल्यांदा त्या मूर्तीमध्ये काहीतरी वेगळे असे जाणवले. मारिया, बाळा, ही मूर्ती. एक नजर त्या मूर्तीकडे पाहत मेरीने ती उचलली. अगं आई, त्याची की नाही एक गंमत झाली. समोरचा रस्ता आहे ना, त्याच्याकडेला एक आजोबा ही मूर्ती घेऊन बसले होते. त्यांनी मला ही मूर्ती दिली, मारिया म्हणाली आणि ती आपल्या हातातील मेनू कार्ड पाहू लागली. मारिया, असे अनोळखी माणसाकडून काही घ्यायचे नाही, सांगितले होते ना तुला, मेरी थोडी चिडून म्हणाली आणि ती पुन्हा त्या मूर्तीला निरखून पाहू लागली. मेरी, ठीक आहे, एवढे चिडू नकोस. एक मूर्ती तर आहे. चला आता पटकन ऑर्डर करा. घरी लवकर जाऊन बाकीची तयारी सुद्धा करायची आहे, जॉय म्हणाला. तसे मेरीने त्या मूर्तीला तिकडे टेबलवर ठेवले, पण त्यावेळी त्या मूर्तीच्या चेहऱ्यावरील हसूमध्ये थोडा फरक झाला होता. ते लांबलचक हसू आता कुत्सित वाटत होते. तिघे जेवण उरकून घरी आले आणि जॉय घर सजवण्याच्या तयारीला लागला, तर मारिया त्याला मदत करू लागली. तिने ती सॅन्टा क्लॉजची मूर्ती आपल्या कपाटामध्ये कपड्याच्या मागच्या बाजूला ठेवली होती. 2 दिवसांनी नाताळ असल्यानं गावामध्ये सर्व ठिकाणी रोषणाई केली गेली होती. जागोजागी कंदील आणि दिव्याच्या माळा लावल्या होत्या. ते छोटे गाव रात्री उजळून निघाले होते. ह्या 2 दिवसात मारिया त्या मूर्तीला पूर्णपणे विसरून गेली होती. मारिया, उद्या आपल्या चर्चमध्ये जायचे आहे, तर सकाळी जरा लवकर उठ आणि तयार राहा. उद्याची कपडे आजच काढून ठेव, म्हणजे सकाळी घाई होणार नाही. मॅरी किचनमधून जरा ओरडून म्हणाली, जेणेकरून रूममध्ये बसलेल्या मारियाला ते ऐकू जावे. हो आई, मी तयार असेन. मारिया आपल्या हातातील गोष्टीचे पुस्तक बाजूला ठेवत म्हणाली, उद्या चर्चला जायचे आहे, म्हणजे नवीन कपडे घालावे लागणार. मी ते लाल रंगाचे फ्रॉक घालते. आई म्हणते मी त्यात छान दिसते. तसे मला नवीन कपडे घ्यायची होती, पण बाबाकडे पैसे नाहीत. मग काय झाले, माझ्याकडे नवीन फ्रॉक नाही. मी ते लाल फ्रॉक घालते. तसे पण ते 2-3 वेळेस तर घातले आहे. मारिया स्वतःशी बोलत उठली आणि तिने कपाट उघडले. तसे तिला समोर तोच सॅन्टा क्लॉज दिसला, जो तिने 2 दिवसापूर्वी कपड्याच्या मागे ठेवला होता. अरे, हा कसा पुढे आला? मारिया त्या मूर्तीकडे पाहून आश्चर्याने म्हणाली आणि तिला त्या म्हाताऱ्याचे शब्द आठवले. हा साधा सॅन्टा क्लॉज नाही. ह्याला रात्री 12 वाजता तुम्ही जी इच्छा मागणार ती पूर्ण होणार. रात्री 12 वाजता इच्छा मागितली की पूर्ण होणार.
आज रात्री 12ला मी माझ्या मनातील एक इच्छा मागून पाहते, पाहू पूर्ण होते का? मारिया म्हणाली आणि तिने ती मूर्ती आपल्या बेडच्या बाजूच्या टेबलवर ठेवली. रात्री कोणी झोपले नाही. काही लोकांच्या घरी पार्टीचे आयोजन केले गेले होते, तर काही आपल्या परिवारासोबत बसून चित्रपट पाहून किंवा गप्पा मारून आपापल्या परिवारासोबत वेळ घालवत होते. मारियाच्या घरी सुद्धा एका छोट्या पार्टीचे आयोजन केले होते. जॉयच्या कामावरील काही ओळखीचे कामगार त्याच्या पत्नीसोबत आले होते. त्याचे जेवण आणि बाकी सर्व गोष्टीसाठी जॉयने थोडे पैसे खर्च केले होते, पण मारियाचे लक्ष त्या पार्टीमध्ये नव्हते. तिचे सर्व लक्ष घड्याळात होते. जसे 12ला 2 मिनिट कमी होती तसे मारिया धावत आपल्या खोलीमध्ये आली. मारियाने आपल्या खोलीचे दार उघडले. तिच्या खोलीमध्ये बाहेर लावलेल्या विजेच्या दिव्याच्या रंगेबिरंगी प्रकाश पडत होता. ती तडक त्या टेबलजवळ पोहोचली जिकडे तिने दुपारी ती मूर्ती ठेवली होती. ती आपल्या दोन्ही गुडघ्यावर बसली आणि हाताची बोटे एकमेकात गुंफली. डोळे बंद केले आणि बरोबर 12चा टोल पडला तसे तिने आपली पहिली इच्छा मागितली. सॅन्टा क्लॉज, माझ्या बाबाकडे पैसे नाही आहेत, जे कसे तरी काटकसर करून दिवस काढत आहेत. तू असे काही कर की त्यांना पैसे कधी कमी पडले नाही पाहिजे. एवढे बोलून तिने आपले डोळे उघडले आणि त्या मूर्तीकडे पाहिले, पण त्या मूर्तीमध्ये काही फरक पडला नव्हता. कदाचित इच्छा लगेच पूर्ण होत नसेल, पाहू पुढे, ती स्वतःशी म्हणाली आणि खाली गेली. जसा तिने दरवाजा बंद केला तसे त्या मूर्तीचे डोळे लाल होऊन चमकू लागले. त्या डोळ्यांना पाहून असे वाटत होते की कोणीतरी जळता विस्तव ठेवला आहे. त्याच्या चेहऱ्यावर एक छन्नी हसू आले आणि तो त्या बंद दरवाजाकडे पाहत होता. नाताळ संपून आता आठवडा झाला होता. सर्वजण आपापल्या कामाला लागले होते. अजून शाळेची सुट्ट्या सुरू असल्याने मारिया घरी तिच्या आईसोबत टीव्हीवर चित्रपट पाहत होती. दोघी छान हसून त्या चित्रपटाचा आनंद घेत होत्या. तेवढ्यात त्यांच्या दारावर थाप पडली. थाप ऐकताच मॅरीने दाराकडे पाहिले आणि मग घड्याळात पाहून स्वतःशी पुटपुटत उठली. आता ह्या वेळेला कोण आले? तिने दरवाजा उघडला तर समोर एक इसम उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर चिंता दिसून येत होती. त्याचा गणवेश हा जॉय काम करतो त्या कंपनीमधील होता. रॉजर भाऊजी, तुम्ही आणि ह्यावेळी सर्व ठीक आहे ना? मॅरीने काळजीने विचारले. नाही वहिनी, ते आपला जॉय. रॉजर अर्धवट वाक्य बोलून थांबला. त्याचे डोळे पाण्याने भरले. जॉय? काय झाले जॉयला? तो ठीक तर आहे ना? मेरीने काळजीने विचारले. तिचे डोळे सुद्धा भरून आले होते. वहिनी, ते जॉयचा अपघात झाला आहे. काम करताना एका मजुराने लाकूड कापायचे यंत्र सुरू केले आणि त्याचा पाय घसरून तो त्या मशीनमध्ये पडला. त्याला वाचवण्यासाठी जॉयने हात मध्ये घातला. तो मजूर तर वाचला, पण जॉयचा हात मात्र तुटला, रॉजर म्हणाला आणि तो रडू लागला. मॅरी हातबल होऊन जमिनीवर बसली आणि तिने जोरात हंबरडा फोडला. हे सर्व सुरू असताना मारिया तिकडे आली होती. त्या लहानग्या जीवाने कसे तरी मेरीला सांभाळले. वहिनी, जॉयला हॉस्पिटलमध्ये नेले आहे, रॉजर म्हणाला आणि मेरी आणि मारियाला घेऊन हॉस्पिटलमध्ये आला. ते तिघे जवळजवळ धावत हॉस्पिटलमध्ये आले. समोर स्वागत कक्षावर विचारले असता त्यांनी हात तुटून रक्त जास्त गेल्याने जॉयला अतिदक्षता विभागात ठेवले होते असे सांगितले. मॅरीने तशीच धाव त्या अतिदक्षता विभागाकडे घेतली. जॉय बेडवर बेशुद्ध पडला होता. त्याच्या उजव्या हाताला एक रक्ताची बॉटल लावली होती, ज्यातून थेंब थेंब रक्त एका छोट्या नळीमध्ये पडत होते. त्याला लावलेली दुसऱ्या नळीचे टोक जॉयच्या उजव्या हाताला लावले होते. मेरीने त्याच्या डाव्या बाजूला पाहिले तर जॉयचा डावा हात हा कोपऱ्यापासून पंजापर्यंत कापला गेला होता. मेरीला बाहेरच्या काचेतून हे सर्व पाहून गहीवरून आले आणि ती आपले तोंड दाबून हुमसून रडू लागली. तिला असे रडताना आणि बाबाची अशी अवस्था पाहून मारियाचे सुद्धा डोळे भरून आले होते. हळूहळू दिवस सरू लागले होते. जॉयला त्याचा हात गमावला ह्याचे दुःख नव्हते, तर त्याने एक जीव वाचवला ह्याचे समाधान होते. जॉय बरा झाला आणि घरी आला. तो दाखवत नसला
तरी त्याला आपला हात जाण्याचे दुःख होते. जॉयच्या कंपनीच्या मालकाने जॉयचा सत्कार करायचे ठरवले. त्याला निमंत्रण पाठवले गेले. त्याला कंपनीमध्ये बोलावले गेले. त्याला सन्मानाने पुन्हा त्याची नोकरी दिली गेली आणि सोबत केलेल्या कामाचे कौतुक म्हणून त्याचा 1 वर्षाचा पगार आणि बोनस सुद्धा जाहीर केला गेला. कालपर्यंत जे तुटपुंज्या पैशामध्ये गुजारण करत होते, आज अचानक त्यांना एवढा पैसा मिळाला ज्याने ते आपल्या गरजा भागवून थोडी चैन सुद्धा करू शकतील. पण ह्यासाठी जॉयला आपल्या हाताचे मोल मोजावे लागले. जॉयने काही दिवसाची सुट्टी मागितली आणि तो मेरी आणि मारियाला घेऊन बाहेर फिरून आला. ह्या सर्वात मारिया त्या मूर्तीला विसरून गेली होती. तिने ती मूर्ती आईला आवडत नाही म्हणून आपल्या शाळेच्या बॅगमध्ये ठेवली होती. मारियाच्या शाळेची सुट्टी संपली होती. ती पुन्हा शाळेच्या तयारीला लागली. तिने आपली पुस्तके भरायला बॅग बाहेर काढली आणि तिला त्यात तीच मूर्ती दिसली, अगदी तशीच. तिच्याकडे पाहून हास्य करणारी, तिचे लाल गाल आणि निरागस चेहरा. काही वेळ मारियाने त्या मूर्तीकडे पाहिले आणि तिला टेबलवर ठेवून ती त्याच्याकडे पाहून म्हणाली, मी जे मागितले ते मिळाले, पण त्यासाठी माझ्या बाबांना त्रास झाला. पण आता मला काही नको. असे म्हणून तिने ती मूर्ती आपल्या पुस्तकांच्या कप्प्यात ठेवून दिली. मारिया शाळेत गेली आणि तिला तिच्या मैत्रिणी पुन्हा भेटल्या. त्या तिच्या बाबांबद्दल भरभरून बोलत होत्या आणि हे ऐकून मारियाला तिच्या बाबाचा अभिमान वाटत होता. त्यानंतर तिच्या मैत्रिणी कुठे कुठे फिरून आल्या आणि त्यांनी काय काय पाहिले हे जरा वाढवून सांगत होत्या. पण दरवेळीसारखे मारिया ह्यावेळी खोटे बोलणार नव्हती, कारण ह्यावेळी ती खरंच फिरून आली होती. दिवस छान जात होते. जॉयचे काम, मेरीचे घरात लक्ष आणि मारियाचा अभ्यास सर्व छान सुरू होते. मारियाच्या शाळेतील तिची खास मैत्रीण जुलीने आज तिच्यासाठी खास एक पेस्ट्री आणली होती. वा जुली, आज काय खास आहे जे तू माझ्यासाठी माझ्या आवडीच्या पेस्ट्री आणली आहेस? आश्चर्याने मारियाने विचारले. अगं, बातमी तशी गोड आहे. आम्ही आहे ना, एक नवीन घर घेतले आहे आणि सोबत बाबांनी एक नवीन गाडी सुद्धा. जुली खुश होऊन म्हणाली. काय सांगतेस काय? ही तर खूप छान बातमी आहे. अभिनंदन. मारिया खुश होऊन म्हणाली. आभारी आहे, पण असे नाही. आज मी तुला आमच्या नव्या घरी घेऊन जाणार आहे. शाळा सुटली की आपण जाऊ, चालेल? जुलीने विचारले. अरे धावेल, पण तुम्ही तिकडे राहायला गेला नाही? मारियाने विचारले. नाही, अजून काम सुरू आहे. ते झाले की आम्ही जाऊ तिकडे राहायला. जुली म्हणाली. मस्त आहे, आपण नक्की जाऊ. मारिया म्हणाली. दोघी शाळा सुटल्यावर जुलीचे नवे घर पाहायला गेले. घर सुंदर होते. 3 खोल्या, मागे लहान बाग होती, गाडी उभी करायला, बाजूला गॅरेज, सर्व सुविधाने भरलेलं असे घर पाहून मारियाच्या मनात सुद्धा असे घर घेण्याचा विचार आला. तिने जुलीचा निरोप घेतला आणि ती स्वतःच्या घरी निघाली. पूर्ण रस्त्यामध्ये तिच्या डोक्यात फक्त आणि फक्त जुलीच्या घरचा विचार सुरू होता. किती सुंदर आणि मोठे घर आहे. मागे पुढे किती मोठे अंगण आहे आणि घरच्या मागे छान बाग पण आहे. मी सांगू का बाबाला असे घर घ्यायला? ते काही नाही म्हणणार. नाही, पण नको, आधी आईसोबत बोलते. मनात आपले विचारांचे घोडे पळवत मारिया घरी आली. आई, तुला माहीत आहे का, जुलीच्या बाबांनी किती छान घर घेतले आहे. 3 खोल्या, मोठे किचन, मागे पुढे भरपूर जागा आणि मागे बाग पण आहे. शिवाय नवीन गाडी पण घेतली. आई, आपण पण घेऊया का नवे घर? दबक्या आवाजात मारियाने विचारले. काय नवे घर? तुला वेड लागले आहे का मारिया? आताच आपण बाहेर जाऊन आलो ना, घर घ्यायला पैसे नको का? मेरीने विचारले. आहे ना बाबाकडे, त्यांना मिळाले होते ना, मारियाने विचारले. त्यातून आपण फिरून आलो आणि राहिले आहेत ते तुझ्या शिक्षणासाठी ठेवले आहेत. आता ह्यावर वाद नको घालूस. हातपाय धु आणि जेवायला ये, मेरी म्हणाली आणि पुन्हा आपल्या कामात गुंगली. मारियाचा चेहरा पडला आणि ती आपटत आपल्या खोलीमध्ये गेली. बॅग काढून ती बेडवर बसली. मला पण असे मोठे घर हवे, गाडी हवी, पण आईला हे का समजत नाही हे मला नाही समजत. असे म्हणून तिने आपली बॅग उघडली आणि त्यातील पुस्तक बाहेर काढली. तसे तिला काहीतरी आठवले आणि तिने आपला ड्रॉवर उघडला
आणि आपल्या पुस्तकांच्या कप्प्यामागे हात घातला. तसे तिच्या हाताला काहीतरी लागले. तसे तिने झटकन आपला हात बाहेर काढून तिने आपले बोट पाहिले. तसे तिला ते थोडे लाळ लागली होती आणि तिच्या बोटातून थोडे रक्त आले होते. आता हे काय लागले असा विचार करून तिने रक्त पुसले आणि पुन्हा हात आत टाकला. आतमध्ये तो तिच्या येणाऱ्या हाताकडे रागाने पाहत होता. एवढे दिवस तिने त्याला निरुपयोगी समजून टाकून दिले होते आणि आज ती त्याला बाहेर काढत होती. याचा त्याला राग आला होता आणि तो आपल्या लाल डोळ्याने तिच्या हाताकडे पाहत होता. शेवटी तो शांत झाला, कारण त्याला समजले होते तिला आता काहीतरी हवे होते आणि त्याची किंमत ती देण्यास तयार होती. त्याने आतमध्ये अंधारात अलगद आपले शरीर उचलले आणि तिच्या हातात सामावून घेतले. तिने तो मातीचा सॅन्टा क्लॉज बाहेर काढला. त्याच्या चेहऱ्यावर कोणतेच भाव नव्हते. त्याला समोरच्या टेबलवर ठेवत म्हणाली, माझी इच्छा माझे आई बाबा नाही पूर्ण करणार, पण तू करू शकतो. आज मी जी इच्छा मागेन ते मला हवे आहे. मारिया जागची उठली आणि बाथरूमच्या दिशेने निघाली. तसे ह्याची नजर सुद्धा तिच्या दिशेने वळली. मारियाने बाथरूमचे दार उघडून हातपाय धुतले आणि कपडे बदलले. त्या मातीच्या मूर्तीचे सारे लक्ष मारियाच्या हालचालीवर होते. ती खोली बाहेर गेली आणि त्या मूर्तीचे डोळे तिच्यावर खिळले होते. त्याच्या चेहऱ्यावरचे हास्य अजून गडद झाले होते. रात्री जेवण उरकून मारिया आपल्या खोलीमध्ये आली. आपले आवरून ती राहिलेला अभ्यास करू लागली. रात्री साधारण 11च्या सुमारास मेरी तिच्या खोलीमध्ये आली. मारिया आपल्या स्टडी टेबलवर बसून पुस्तक वाचत होती. मारिया बाळा, तुला झोपायचे नाही का? उद्या शाळा आहे, चला झोप आता, असं बोलून तिने मारियाच्या डोक्यावरून हात फिरवला. तिच्या केसातून बोटे फिरवत असताना तिचे लक्ष त्या टेबलवरील सांताच्या मूर्तीवर पडले. काही क्षणासाठी तिला असे जाणवले की ती मूर्ती तिच्याकडे पाहत आहे. तिने आपली नजर दुसरीकडे वळवली आणि पुन्हा त्या मूर्तीकडे पाहते तेव्हा ती मूर्ती जशी होती तशीच तिला भासली. ह्या मूर्तीमध्ये काहीतरी आहे अशी शंका मेरीला पहिल्यांदा पाहिले तेव्हाच आली होती. मारिया, ही मूर्ती इकडे बाहेर का आहे? मेरीने थोडे रागावून विचारले. ही होय, ही आत्ताच बाहेर काढली, मारिया म्हणाली. आताच्या आता ती मूर्ती बाहेर फेकून दे, मारिया चिडून म्हणाली. आईचे असे अचानक चिडणे पाहून मारिया गोंधळून गेली. आई, काय झाले? तू एवढी का चिडलीस? ती फक्त एक मूर्ती आहे, मारिया त्या मूर्तीकडे पाहत म्हणाली. नाही, ती फक्त मूर्ती नाही, तिच्यामध्ये काहीतरी आहे, काहीतरी नकारात्मक, जे मला जाणवत आहे. तू बाहेर फेकत आहेस की मी टाकू? थांब, मी फेकते, असे बोलून तिने ती मूर्ती उचलली आणि मारियाच्या खोलीची खिडकी उघडून बाहेर फेकून दिली. ती मूर्ती समोरच्या साठलेल्या बर्फात जाऊन पडली. आई, तू हे काय केलेस? मारिया चिडून म्हणाली. मी जे काही केले ते बरोबर केले, झोप आता शांत, आणि ह्यापुढे ती मूर्ती इकडे दिसली नाही पाहिजे, मेरी म्हणाली आणि खोलीतून बाहेर निघून गेली. मारिया खिडकीमध्ये उभी राहून बर्फात पडलेल्या त्या मूर्तीकडे पाहून आसवे गाळत होती. रडून मारिया आपल्या बेडवर झोपी गेली. आज तिला 12 वाजता तिची इच्छा मागायची होती. माणसाला एक गोष्ट मिळाली की त्याची हाव तयार होते आणि मग अजून थोडे असे वाटू लागते. आता मारियाच्या बाबतीत पण हेच झाले आहे. पण मेरीला कदाचित त्या मूर्तीचा संशय आला आहे आणि तिने ती मूर्ती बाहेर फेकली आहे. तर ती मूर्ती पुन्हा मारियाला